हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी विषयातील 5वी कविता 2 दिवस ही अभ्यासणार आहोत. कवी आहेत नारायण सुर्वे. त्यांचा जन्म 1926ला झाला होता व मृत्यू 2010मध्ये झाला. प्रथित यश कवी ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात तर जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. तर पाहूयात. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती, राहिलेत डोईवर उन्हाळे. डोईवर म्हणजेच काय, डोक्यावर. तर कवी नारायण सुर्वे यांचा एकंदरीत जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय व खडतर होता. आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत. म्हणून कवी म्हणतात, माझ्या जीवनाचे 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस आहे त्या दुःखात व्यतीत झाले. माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहेत याचाच मी हिशोब करतो आहे. कवी इथे काय म्हणतात की जो कवि नारायण सुर्वे है उनका जो जीवन है, उनकी जो लाइफ है कैसी गई है, संघर्षमय गई है. उनका जो हर दिन है वो कैसे अच्छा आएगा ऐसे आशा वो करते थे. कवि कहते हैं कि माझ्या जीवनातले 2 दिवस मतलब उनके जीवन के जो 2 दिन है वो क्या, वो बोलते हैं कि अगला जो दिन आएगा वो कैसे अच्छा ही आएगा. इसकी राह देखने के लिए राह देखते ही निकल गया और 2 दिन है वो कैसे दुख में ही व्यतीत हो गए. उनके जो जीवन है अभी कितना बाकी है उनका वो क्या हिसाब कर रहे हैं. पुढे पाहूयात. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. शेकडो मतलब मेनी टाइम्स म्हणजे भरपूर वेळा. जिंदगी मतलब जीवन, लाईफ, बर्बाद म्हणजे नष्ट. तर जीवन जगत असताना अवतीभोवती अशा अनेक गोष्टी होत्या की त्या हव्याशा वाटत होत्या, पण जीवनाचे वास्तव इतके दाहक होते की त्या कधीच मिळू शकत नव्हत्या. त्यांच्या भुकेच्या तीव्र भावनेत आकाशाचा सुंदर चंद्र देखील त्यांना भाकरीसारखा दिसत होता. म्हणूनच कवी म्हणतो की मी चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद तर कधी घेऊ शकलो नाही, पण माझ्या पोटासाठी भाकरीचा चंद्र मिळवण्यातच माझे सगळे आयुष्य बर्बाद म्हणजे नष्ट झाले. कवी कह रहे हैं कि मेरा जो जीवन है, आजू बाजू में जो चीज़ें थी उनको वो चाहिए थी तो उनको कभी वो मिली ही नहीं, कभी भी नहीं मिली. उनको जो भूख लगती थी तो वो आकाश में चंद्र है उसको ही क्या मानते थे, जो मून है उनको ही भाकरी मतलब जो रोटी है वो चंद्र को रोटी समझ लेते थे.
और अपनी भूख है वो मिटाते थे। जो उन्होंने चंद्र का जो सौंदर्य है वो अनुभव किया ही नहीं। सिर्फ उसके कैसे उनको बहुत भूख लगती थी तो वो उनके इधर देखते थे और वो जैसे रोटी ही है ऐसे करके उसका आस्वाद लेते थे। और ऐसे ही उनका जीवन कैसा बर्बाद हो गया, मतलब नष्ट हो गया। पुढे पाहूयात। हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले। अभी क्या है, जो गरीबी दारिद्र्य उसे क्या बोलेंगे, गरीबी। तो कवि कहते हैं की माझे हात माझे सर्वस्व आहेत। या हातांच्या साहाय्याने मी अनेक नवीन चांगल्या गोष्टी करू शकलो असतो, पण मी नेहमी या गरिबीतच अडकून राहिलो। रोजचे जीवन जगण्यासाठीच मी माझ्या हातचा उपयोग केला, फक्त कष्टच करत राहिले। पण कधी कधी दारिद्र्यात गुंतलेले हात मी मनात उंचवलेले पाहिले। म्हणजे नवीन काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली, पण जसे सभोवतालची परिस्थिती किंवा वास्तवाची जाणीव झाली की असे वाटायचे की माझे हात जणू कोणीतरी छाटून टाकले आहेत, माझ्या सगळ्या आशा उमेदी संपून जातात। अभी कवि कहते हैं कि मेरे हाथ है वही मेरे क्या है, सब सर्व मेरा ही हाथ, मतलब मैं जो करता हूँ मेरे हाथ है वो क्या, वही मेरा सर्वस्व है। वो बोलते हैं कि मेरे हाथ से मैं बहुत सारे अच्छे चीज़ें कर सकता था, लेकिन मैं क्या, गरीबी है उसमें ही अटका रहा और रोजचे जीवन जगण्यासाठीच मी माझ्या हातचा उपयोग केला। जो रोज का उनका लाइफ है वो जीने के लिए ही उन्होंने उतना उपयोग किया। सिर्फ उन्होंने कष्ट मतलब श्रम किए। उन्होंने जो उनका दारिद्र्य था, तो उन्होंने क्या, दारिद्र्यात गुंतलेले हात मी काय उंचावलेले पाहिले। म्हणजे नवीन काहीतरी करण्याची इच्छा, नई उम्मीद उन्होंने निर्माण की। जैसे सोबताल की परिस्थिति, आजू बाजू की जो परिस्थिति है वास्तव की उनको क्या जाणीव झाली, असे जो आजू बाजू की परिस्थिति उसकी उनको क्या जाणीव झाली आणि असे उनको लगता था कि हात जणू उनके जो हात है वो क्या कोणीतरी छाटून टाकले आहेत, माझ्या सगळ्या आशा आणि उमेदी त्याने संपून टाकल्या आहेत, असे कवी सांगतात। हर घडी अश्रू वाळिले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। अभी क्या, हर घडी मतलब प्रत्येक वेळी, सहाय्यास म्हणजे मदतीस, हेल्प। तर नारायण सुर्वे यांना आपल्या जीवनात सतत हाल अपेष्टाच अपमान उपेक्षा यांचा सामना करावा लागला, परिस्थितीची सतत संघर्ष करावा लागला। अशा या जीवन संघर्षातून जात असताना कधी कधी त्यांना खूप रडावेसे वाटले, पण त्यांनी आपले मन घट्ट केले, डोळ्यातून अश्रू वाहू दिले नाहीत। पण कधी कधी असेही प्रसंग आले की मनात दडलेले दुःख वेदना यांना मोकळी वाट करून देण्यासाठी अश्रूच मित्रासारखे मदतीला धावून आले। म्हणजेच काही प्रसंगी आपल्या मनातले दुःख इतरांजवळ व्यक्त न करता ते फक्त मनसोक्त रडले। रडण्यामुळे त्यांचे दुःख हलके झाले, त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्याच अश्रूंनी एखाद्या मित्राप्रमाणे साथ दिली।
अभी क्या है, लेखक बोल रहे हैं कि जो दुख है, वेदना है, वो क्या उनके जो फ्रेंड बने। क्योंकि क्या, वो अपना जो दुख है दूसरों को बता नहीं सकते थे, तो वो अपना जो दुख है वो क्या रो रडल्यामुळेच, मतलब जो रोने के बाद उनका कैसे दुःख है वो कैसे हलका हो गया। त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्या अश्रूंनी, उनके दुख में उनके आंसू ने ही उनको मित्राप्रमाणे, फ्रेंड जैसा साथ दिया। ठीक है, आगे देखते हैं। दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो। दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो। अभी क्या है कि दुनियाचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो। पेलावे मतलब झेलना। अभी नारायण सुर्वे बोलते हैं कि जो आजूबाजूला सगळी गोरगरिबांचीच वस्ती आहे, सगळ्यांचे जीवन हाल अपेष्टांनीच भरलेले होते। कवी नारायण सुर्वे यांना आजूबाजूच्या समाज बांधवांचे दुःख पाहवत नव्हते। वो तो दुःख में थे, लेकिन आजू बाजू के जो लोग थे वो भी क्या बहुत दुःख में थे। स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांनी नेहमीच इतरांच्या दुःखांचा विचार केला। वो खुद ही दुःख में थे, फिर भी उन्होंने क्या दूसरों के दुखों के बारे में सोचा। प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला। हर बार उन्होंने क्या सबके दुखों का विचार किया। प्रत्येक क्षणी त्यांनी दुनियेचा विचार केला। मान अपमान, बरे वाईट, सुख दुःख सगळं पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झाले। उन्होंने क्या बहुत, उनके पास सहन शक्ति थी। उन्होंने उनके साथ जिसी ने बुरा बर्ताव किया, सुख दुख उनके लाइफ में आए, किसी ने उनका मान दिया तो किसी ने उनको अपना अपमान किया, तो ये सब उन्होंने क्या सहन कर लिया। अभी वो बोल रहे कि जगाच्या या शाळेत दुःख कसे सहन करावे, दुःखावर मात करून पुन्हा नव्या उमदीने जीवनाला कसे सामोरे जावे, हसत हसत कसे जगावे जगावे ते याच जगाच्या शाळेने त्यांना शिकवले। ये सब उम्मीद उनको क्या, उनके लाइफ में जो चढ़ उतार आए उन्होंने उनको ये सिखाया। और कवि कहते हैं कि दुख जो है जीवन में आता है वो उसको भुलाकर हम सुखी आनंद से कैसे जीना चाहिए वो भी उनको सिखाया। आगे देखते हैं। झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले, दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले। अभी क्या है, जो आयुष्य हम उसे लाइफ बोलेंगे। झोत भट्टी मतलब क्या है, जो लोहार पोलाद और लोखंड है वो तप्त करण्यासाठी किंवा वितळण्यासाठी अत्यंत उष्ण अशा भट्टीचा वापर करतो, त्याला झोतभट्टी असे म्हणतात। तो कवी कह रहे हैं कि परळच्या चाळीत वाढले कमालीचे दारिद्र्य, अपरंपार कबाड कष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगले शेकून निघाले। म्हणून कवी म्हणतो, एखाद्या भट्टीत पोलाद जसे तापून निघते त्याप्रमाणे दुनियेच्या दाहक अनुभवातून माझे आयुष्य देखील दुःख झेलून जगण्यात सिद्ध व समर्थ झाले आहे। अभी कवि कह रहे हैं कि जो उनका जीवन है वो कैसे बहुत कष्टमय
श्रम करके, हाँ, परिश्रम उनको बहुत करना पड़ा। दारिद्र्य ही उनके जीवन में था, बहुत संघर्षमय उनका जीवन था। और उनका जो लाईफ आहे, चांगले शेकून निघाले। मतलब क्या, कवी म्हणतो की भट्टी तो पोलाद, भट्टी है उसमें कैसे जो पोलाद है, लोखंड, उसे गरम करते हैं ना, वैसे ही मेरा क्या था, मेरी लाइफ थी। इसलिए लेखक बोल रहे हैं की आयुष्य देखील दुःख झेलून जगण्याचं सिद्ध। उनका जो लाइफ है वो दुःख झेलून, जो दुःख सहन करके उन्होंने क्या किया है, माझे 2 दिवस है, उनके जो 2 दिन थे वो क्या अच्छे से जीने से गए हैं। और वो बोल रहे हैं कि मेरा अच्छा दिन आएगा, ये राह देखने में ही गए हैं। और 2 दिन है वो क्या, 2 दिन क्या दुख में गए हैं। ये पूरा लाइफ है, उनमें ही उनका जीवन व्यतीत हुआ है। ये सब हमें इस कविते में समझ में आता है। तो समझ में आई ये पोएम? अच्छे से रीड करना, ठीक है। थैंक यू।